जय भीम नमो बुद्धा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आंबेडकरी विचार. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा ऐतिहासिक धम्मभूमीवर घेऊन आलोय जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या हस्ते तथागतांची मूर्ती स्थापन केलेली आहे. जय भीम नमो बुद्ध सर्वांना. जय भीम. आम्हाला ऐतिहासिक जे धम्मभूमी आहे त्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. कसे हे धम्मभूमी सुरू झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे इथपर्यंत आले आणि आपल्या गौतम बुद्ध यांची जे मूर्ती स्थापन केली होती तो इतिहास आम्हाला जाणून घ्यायचा. म्हणजे 25 डिसेंबर 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन त्यांनी ही बाबासाहेबांना जी मूर्ती मिळाली होती परदेशामध्ये, तर एक मूर्ती राजगृहामध्ये आणि एक इथं ते आणली मूर्ती त्यांनी. तर त्याच्या अगोदरचा थोडासा इतिहास थोडा सांगावा लागेल की या ठिकाणी देहू आळंदी जे क्षेत्र आहे तर तिथं वारकरी मंडळी जायची आणि देहूरोड रेल्वे स्टेशनला आपली मंडळी आहे ना त्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपायची आणि बाकीचे वारकरी सगळे मंदिरामध्ये भजन वगैरे करायचे. तेव्हा हरेश गंगाधर चौरे हे शाहीर होते इथं आणि इथे रेल्वेमध्ये आपली पण लोक कामाला होती. त्यांनी 4 आणे वर्गणी काढून मग ठरवलं की आपणच एक मंदिर आपण का बांधू नये. तर त्यांनी ते मंदिराचं काम केलं हरीश गंगाधर चौरे यांच्या नेतृत्वात. आणि मग बाबासाहेब त्यावेळेस लोणावळ्याला आले होते. ते कळलं त्यांना की बाबासाहेब लोणावळ्याला आलेले. मग इथं कुठला देव बसवायचा याच्यावरून त्यांची थोडी वादावादी झाली. किंवा चेडोबा बसवायचा का म्हसोबा बसवायचा का मरी आई बसवायची, काय करायचं. तर मग हरीश गंगाधर चौरे म्हणले असं काही भांडू नका, बाबासाहेब प्रत्यक्ष इथे लोणावळ्याला आलेले, आपण त्यांनाच विचारू काय. आणि शिवाय बाबासाहेबांचा बंगला इथे तळेगावला पण बाबासाहेब त्यांचा बंगला होता, तिथं पण बाबासाहेब यायचे काय. मग ते लोणावळ्याला गेली मंडळी एक दिवस रेल्वेने आणि बाबासाहेबांना त्यांनी विचारलं की बाबासाहेब अशी अशी परिस्थिती आहे, आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे देव रोडला, तर तिथं कुठल्या देवाची मूर्ती बसवायची त्याच्यावरून आमचा थोडा वादविवाद चाललेला आहे आपसामध्ये. तर बाबासाहेब तुम्हालाच आम्ही विचारतो की तिथं कुठली मूर्ती बसवायची. मग बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की म्हणजे सामान्य लोकांना ते कळण्याकरता तो शब्द त्यांनी वापरलेला आहे की थांबा, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काही राहिलं काम ते पूर्ण करा आणि मी एक तुम्हाला असा देव आणून देतो आणि मग त्याची आपण तिथं स्थापना करू. सगळ्यांना खूप आनंद झाला की बाबासाहेबच कुठला आता देव